बऱ्याचदा आयुर्वेदिक वैद्यालाही स्वतःवरती वेगवेगळ्या गोष्टींसाठी उपचार करून घ्यायची वेळ येते. माझंच उदाहरण सांगायचं तर एक साधारण 2.5-3 महिन्यांपूर्वी झालेला साधा रोड ॲक्सिडेंट, पण त्याच्यामुळं अँकल जॉईंटचे 3 लिगामेंट टेअर झाले आणि त्यामुळं वॉकर वापरण्यापासून, विश्रांती सक्तीची घेण्यापासून बरेच सोपस्कार करावं लागले, औषधी उपचार झाले. परंतु सूज कमी होण्यासाठी, वेदना कमी होण्यासाठी आणि तिथलं जे व्हेनस कंजेशन असतं ते कमी होण्यासाठी अत्यंत आयुर्वेदातला एक रामबाण उपाय जो असतो तो म्हणजे जलोकावचरण. यावरती मी आत्तापर्यंत अनेक व्हिडिओ वेगवेगळ्या रुग्णांसाठी बनवले, पण आज योगायोगाने तीच वेळ माझ्यावर आली, म्हणून मी म्हटलं की माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला या निमित्ताने दाखवावा. आणि आज जळवांचा जेव्हा उपचार चालू आहे तेव्हा उपचार चालू असतानाच मला तिथली सूज, लालिमा या गोष्टी पूर्ण कमी झालेल्या दिसल्या आणि जो काही घोट्यामध्ये एक प्रकारचा जडपणा होता, जो दुखावा होता, वेदना होती, ती लगेच कमी झालेली दिसली. परंतु ह्याचे प्रत्यक्ष परिणाम हे मात्र अजून मला पुढच्या 1-2 सिटिंग नंतर जास्त दिसतील. तर मी नेहमी माझ्या या यूट्यूब चॅनलमधून किंवा फेसबुकच्या व्हिडिओमधून लोकांना सांगत आलो आहे की जळवाच्या लाळेमध्ये इतकी वेगवेगळ्या प्रकारची अशी डझनावारी केमिकल आहेत की ज्यांना अतिशय जादुई परिणाम त्याच्यामुळे होतो. सगळ्यात महत्त्वाचा त्यामध्ये जळवाच्या लाळेमध्ये जे हिरुडीन नावाचं केमिकल असतं ते त्याच्यामध्ये रक्त गोठू नये अशा पद्धतीची काही केमिकल्स असतात. त्यामुळे भरपूर रक्ताचं शोषण तिथं होतं. वेगवेगळे जे छोटे छोटे मायक्रो चॅनल असतात ते ओपन होतात. त्यामुळे आपण खाल्लेली जी औषधं असतात तिथं ती पोचतात, तिथली सूज ते सक करतात आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे सूज कमी करणारे, वेदना कमी करणारे सगळे घटक ह्या जळवा. म्हणूनच भगवान धन्वंतरीने त्यांना इतकं मानाचं स्थान दिलंय की आपल्या हातामध्ये धारण केलेलं आहे. तर बघूया मित्रांनो, अजून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या जळवांचा जो माझ्यावर झालेला जादुई परिणाम आहे तो नक्की सांगेन. धन्यवाद.